नमस्कार. आपण वेगवेगळे वॉचेस वापरतो. मलाही खूप सवय आहे. माझंही वॉचचं कलेक्शन आहे भरपूर मोठं. म्हणजे मला आवड आहे. आता आपण वेगवेगळ्या कंपनीचे वॉचेस बघत असतो. काही स्वस्त असतात, काही मिडियम असतात, काही महागडे असतात, राईट? रोलेक्सचं नाव आपण जर घेतलं तर डोळ्यासमोर काय येतं, की यार लक्झरी ब्रँड 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 5,00,000, 10,00,000 किंमतीची असते. रोलेक्स जे वॉचची जी कंपनी आहे, त्याचं ब्रँडिंग संदर्भात आपण आज केस स्टडी डिस्कस करतोय. विराट कोहली ऐवजी रॉजर फेडरर यांना का निवडलं रोलेक्स कंपनीने? प्रमोट करण्यासाठी, ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी, स्पॉन्सरशिपसाठी, ते आपण थोडक्यात तिथं बघतोय. तर विराट कोहली, किंग कोहली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जवळपास 275 मिलियन प्लस फॉलोवर्स आहेत विराट कोहलीचे इंस्टाग्राम, सोशल मीडियावर. रॉजर फेडरर यांचे 13 मिलियन, मोर दॅन 13 मिलियन, थोडेफार इकडं तिकडं असेल जे फॉलोवर्स आहेत. मग असं असताना असं का फरक झाला असेल, तर ते मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. तर विराट कोहली एक क्रिकेटर आहे, स्पोर्ट पर्सन आहे, खूप पॉप्युलर आहे. तर विराट कोहलीने फॉर एक्झाम्पल नॉईज कंपनीचं जे वॉच आहे, जे अफोर्डेबल आहे, त्याचं प्रमोशन केलेलं आहे, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे, करतो विराट कोहली, जे सगळ्यांना अफोर्ड होऊ शकतं. बट रॉजर फेडरर रोलेक्स कंपनीच्या घड्याळाचं प्रमोशन करतो, जे अफोर्डेबल नाही आहे, कोणालाही पॉसिबल नाही आहे. 2.5-3 लाखाच्या पुढे घड्याळ आहे. हा फरक का आहे बरं? एवढी पॉप्युलरिटी असून सुद्धा रोलेक्सने विराट कोहलीला का निवडलं नाही? त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. क्रिकेटची मॅच बघायला जो काय ऑडियन्स येतो, त्याच्यामध्ये मे बी ऑर जस्ट मे बी 2 ते 5% लोक असे असतील की ज्यांच्याकडे रोलेक्स वॉच आहे किंवा जे घेणार आहेत. बिकॉज तो क्राऊडच वेगळा आहे. म्हणजे तो स्पोर्ट्स कुठल्या पद्धतीचा आहे याच्यावर पण डिपेंडन्सी असते. त्या ब्रँडचं ब्रँडिंग कसं आणि काय होणार आहे. आता रॉजर फेडरर हा टेनिसपटू आहे. टेनिस हा खेळ श्रीमंत आणि अतिश्रीमंतांचा आहे. टेनिस बघायला जी लोक येतात, मोर दॅन 60-70% पेक्षा जास्त लोकांच्या हातात ऑलरेडी रोलेक्स असतं किंवा ते घेणार असतात. तर हा फरक आहे. मग रोलेक्सने काय विचार केला की माझ्या कंपनीचं म्हणजे रोलेक्स वॉचचं ब्रँडिंग जे आहे ते श्रीमंतांच्या खेळामध्ये झालं पाहिजे ना. मग तुम्ही विचार करा, 500, 1000, 2000, 5000, 10,000 रुपये समजा आपण पकडू. क्रिकेटच्या मॅचच्या सामन्याचं तिकीट खरेदी करणारा माणूस प्रॅक्टिकली पॉसिबल नाही की 3 आणि 4 आणि 5 लाखाचा तो वॉच घेऊ पण शकेल. तर हा फरक आहे. सो हे मार्केटिंग स्किल आहे. श्रीमंताच्या खेळामध्ये रोलेक्सने त्यांचं प्रमोशन केलेलं आहे, म्हणून रॉजर फेडरर यांना निवडलेलं आहे, कमी फॉलोअर्स असून सुद्धा. ही केस स्टडी तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा. अशा नवीन नवीन गोष्टी आपण शिकणार आहोत नेव्हिगेट बिझनेस अँड लाईफ सोल्युशनच्या माध्यमातून. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आपण भेटत राहू. थँक्यू, धन्यवाद.